खरा दशावतार दाखवायला मी आलोय कोकणामध्ये। दिवाळी वगैरे झाली की आता चालू होणार दशावतार। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातलं आवळे गावात 2 नोव्हेंबरला या वर्षीचा पहिला दशावतार झाला। दशावताराचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दशावताराचे सर्व कलाकार हे पुरुष कलाकार असतात। शेजारच्याच देवळात सगळे कलाकार आपापला मेकअप करत होते। कलाकाराची देवता ही त्याचीच कला असते आणि हे एक कलाकारच समजू शकतो। ज्या संगीतकारामुळे दशावताराला संगीत मिळतं ते संगीतकारही कलाकारच की। तल्लीनतेचा खरा अर्थ कलाकार जेव्हा कला साकारत असतो तेव्हा समजतो। तर दशावतारात मी काय काय पाहिलं। देवालाही दरडावून सांगणारा राक्षस, राक्षसांसोबतही विनोद करणारे नारद मुनी, पार्वतीच्या तपश्चर्येनं प्रसन्न होऊन प्रकट झालेले महादेव आणि महादेवांच्या लग्नात सगळ्यात एक्साइटेड असणारे नंदी महाराज, शंभरीच्या वयातल्या आजीही पाहिल्या आणि डुलकी मारणारे काकाही होते। रात्री 12 पासून पहाटेपर्यंत चालतो दशावतार। लाईट गेली तरी कोणाचा उत्साह कमी झाला नाही।